महायुतीमध्ये स्ट्राइक रेटनुसार मुख्यमंत्री ठरवण्याच्या हालचाली। गेल्या 5 निवडणुकांमध्ये भाजपचा स्ट्राइक रेट जास्त। मुख्यमंत्री पदावरती भाजपचा दावा स्ट्राइक रेटमुळे मजबूत होणार का याची चर्चा। महायुतीकडून निकालानंतरच्या प्लॅन बी ची चाचपणी। महायुतीमध्ये नसलेल्या पक्षांची मोट बांधण्यासाठी चर्चा। आवश्यकता असल्यास छोट्या पक्षांना सत्तेमध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न। महाविकास आघाडीची सरकार स्थापनेसाठी निकालाच्या आधीच रणनीती तयार। बड्या नेत्यांच्या बैठका। निकालानंतर सर्व आमदारांना मुंबईमध्ये बोलावणार। अपक्षांशीही संपर्क। निवडणूक निकालाच्या आधी काँग्रेस नेत्यांचा आज उमेदवारांसोबत ऑनलाईन संवाद। प्रभारी रमेश चेन्नीथला मुंबईमध्ये येणार। मतमोजणीच्या वेळी काय काळजी घ्यावी या संदर्भात नेत्यांचं मार्गदर्शन। उद्धव ठाकरे यांचा राज्यातल्या उमेदवारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद। मतमोजणीच्या दरम्यान काय काळजी घ्यावी याचं उमेदवार आणि पोलिंग एजंट्सना मार्गदर्शन। महाविकास आघाडीकडून ग्रामीण भागातल्या आमदारांसाठी मुंबईमध्ये हॉटेल बुक। संजय राऊत यांची माहिती। निवडून आलेल्या आमदारांना एकत्र ठेवण्याचा महाविकास आघाडीचा बैठकीमध्ये निर्णय। वंचित बहुजन आघाडीचे आमदार विजयी झाले तर सरकार बनवण्यासाठी पाठिंबा देणार। प्रकाश आंबेडकर यांची भूमिका एक्स पोस्टद्वारे जाहीर। निकालानंतर सत्तेसोबत जाण्याचा पुनरुच्चार। निकालाच्या आधीच विविध उमेदवारांच्या विजयाचे आणि अभिनंदनाचे बॅनर। बारामतीच्या सुप्यामध्ये अजित पवार, कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील, सिंधुदुर्गमध्ये निलेश राणे तर धाराशिवमध्ये कैलास पाटील यांचे बॅनर्स। विधानसभा निकालाच्या आधी महायुतीच्या नेत्यांचं देवदर्शन। रक्षा खडसे, हंसराज अहिर आणि खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन। छत्तीसगडच्या सुकमामध्ये जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक। ओडिशा सीमेवरून छत्तीसगडमध्ये घुसखोरी करणाऱ्या 10 नक्षलींना कंठस्नान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।